दूध आणि आपलं ते उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे अद्रक विलायची बारीक करून घेतलेली ते त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। पाहू शकता आपला चहा मस्त उकळत आलेला आहे, मस्त सुगंध पण सुटलेला आहे चहाचा। चहा अजून एक त्याला 2 मिनिटं उकळू देऊया। पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असला की मस्त चहा प्यायला मस्त मजा येते। मित्रांनो आपण बनवूया आज मस्त अद्रकवाली चाय। तर चला 2 कप चाय बनवायचा आहे, तर त्याला दूध साखर टाकून घेऊया आपण दूध टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया। 1 कप दूध 1 कप पाणी टाकून घेऊया। आपण मसाला चाय बनवण्यासाठी थोडंसं अद्रक घेतलेले, 2 लवंग 2 विलायची आणि थोडंसं जायफळ घेतलेले, तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि लवंग तसे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये। दूध आणि आपलं ते उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे अद्रक विलायची बारीक करून घेतलेली ते त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। हे पहा मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये, मस्त उकळून देऊया। याला आपण सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळं कसं व्यवस्थित मिक्स होईल। आज आपण टपरीवर चाय भेटतो तसं चाय बनवणार आहे मस्तपैकी। नॉर्मली तर आपण टपरीवर चाय हा पितोच, त्याला सारखं हलवत राहिल्याने चहाचा कलर चेंज होत राहतो। त्याच्यामध्ये आपल्याला साखर आणि चाय पावडर टाकायची आहे। प्रत्येकाची चाय करण्याची पद्धत वेगवेगळी असते। चहा तर हा प्रत्येकालाच प्यायला आवडतो मस्तपैकी। कोणाला पतला आवडतो तो, कोणाला फक्त दुधाचा चहा आवडतो प्यायला, कोणाला कोरा चहा आवडतो, कोणाला ऍसिडिटी होते म्हणून ते कोरा चहा पितात। दुधाचा चहा तर मला आवडतो, मस्त घट्ट दुधाचा चहा 1 नंबर। त्याच्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया। हे पहा 3 कपासाठी मी एवढं घेतलेलं आहे साखर। तुम्हाला गोड हवी असेल तर जास्त गोड करू शकतो आपण, तुम्हाला कमी गोड पाहिजे तर कमी गोड करू शकतो। त्याच्यामध्ये आपण चाय पावडर टाकून घेऊया। चाय पावडर टाकलेली आहे तर आपला कलर चेंज होत राहणार। मसाला चाय पावडर पण टाकू शकता तुम्ही। मसाला चाय पावडर टाकत असेल तर कमी टाकायची, आपण आपलं नॉर्मल टाकत असेल तर थोडी जास्त टाकायची। पाहू शकता आपला चहा मस्त उकळत आलेला आहे, मस्त सुगंध पण सुटलेला आहे चहाचा। चहा अजून एक त्याला 2 मिनिटं उकळू देऊया। पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असला की मस्त चहा प्यायला मस्त मजा येते। पाहू शकता मित्रांनो आपल्या चायचा कलर किती छान झालेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा वेगळा दिसत असेल पण रिअल मध्ये चहा खूपच वेगळा कलर झालेला पाहू शकता, छान एकदम। माझ्या मुलाला चहा तर खूप म्हणजे खूपच आवडतो। आता त्याला ट्युशनला जायचं, त्याच्यासाठी चाय बनवते मस्तपैकी। बोललं चला तुमच्याशी पण चायची रेसिपी शेअर करूया। चायसाठी एवढा तो हे ना, रात्रीच्या 12-1ला पण चहा दिला ना तरी पिऊ शकतो, एवढा चहा त्याला आवडतो।
मित्रांनो, आपला चाय मस्तपैकी तयार झालेला आहे. काय मस्त वास येते चहाचा. पाहू शकता मित्रांनो, आपला चहा किती छान झालेला आहे. मस्त आता चाय गरम गरम पितो. तुम्ही असं नक्की एकदा ट्राय करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.